नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठीची इथे घटक संच चाचणी दुसरी सोडवतोय आणि यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे, खालील उत्तर वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा। 20 गुणांचा पेपर आहे आणि या उत्तर कोणत्या पाठातील कोणी सांगू शकतं का? तर मी सांगते, फुलपाखरे या जो 14वा धडा आहे त्या धड्यातील हा उत्तर आहे। ज्यांचं उत्तर बरोबर आलं असेल त्यांचं अभिनंदन। तर या उत्तरा वाचून घ्या, याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देते। त्या आगगाडीतून लेखकाला दिसलेले जे सृष्टीचे रूप होते, मी थोडक्यात उत्तर लिहिली आहे। सुजल सुफल सस्य श्यामल होते, नंतर थोडी हल्ली वाऱ्यावर झुलणारी पिके होती, वाहणारे जे पाणी होतं नदी नाल्यातून भात शेतातून तुडुंब वाहणारं पाणी, आणि शरीराच्या अस्वास्थ्यामुळे मरणाला आलेल्या मरगळीचा परिणाम काय झाला? सगळं निरर्थक क्षणभंगूर वाटत होतं त्यांना। नाचरे ओढे, हिरव्यागार गवताचे गालिचे मनाला नाचवू शकत नव्हते आणि पोरक्या पराप्रमाणे मन स्वतःशी नाराज होऊन बसलं होतं। तर इथे थोडक्यात लिहिलंय कारण जागा कमी आहे। चौकटी पूर्ण करायच्यात। मनाला दिलेली उपमा आहे पोरका पोर आणि हिरव्यागार गवताला दिलेली उपमा आहे गालिचे। थोडे वर आलेल्या गवताचे लेखकाला भासलेले रूप आहे आनंदाने नाचणारे गवत। आता पुढचा प्रश्न आहे, कारणे लिहा। तर इथे प्रत्येकी आपण पाहतोय एक एक गुण आहे साधारण प्रश्नांना। तर कारणे लिहासाठी 2 गुण आहेत आणि ते 2 प्रश्न आहेत। लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हते, याचं कारण आहे मुळात म्हणजे लेखकांना काय झालं होतं, त्यांच्या मनावर निराशेचे मळब आले होते। इथे आपण अंडरलाईन केलेलं आहे। तुम्ही नीट उत्तर वाचला ना तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळणार आहेत। त्यांच्या मनावर मळब आले होते। आता पुढचा प्रश्न आहे की लेखकांच्या मनावरचे मळब दूर कसे झाले? ते या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण लेखकांनी भोवतालच्या सुंदर सृष्टीत चाललेले अप्रतिम जीवन नृत्य पाहिलं आणि त्यांच्या मनावरचे मळब दूर झाले। आता खालील वैशिष्ट्य पण तक्ता आहे। झेनिया कसा आहे? राठ आहे, देठ, पानं वृक्ष आहेत, फुलं बहुरंगी बहुरंगी आहेत। पारिजातक खडबडीत आहे, वृक्ष आहे आणि पानं खडबडीत खरखरीत आहे, फुलं नाजूक सुंदर आणि सुगंधी आहे। आता पुढे आपण आकृती पूर्ण करायची। विशेषण लिहायची। झाडासाठी काय आलंय? हिरवगार, विशाल, उंच आणि डेरेदार। तर हे 1 गुणासाठी आहे। हे सगळे मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात। आता ही जी पुढची कविता ती कोणत्या कवितेचं नाव सांगाल का? तर खूपच सोपं आहे। तर गोधडी ही कविता आहे। गोधडी कवितेवर येणारे प्रश्न बघू। गोधडीचे वैशिष्ट्य चिन्हांचं बोचका नसतो, मायेला ऊब देणारी असते, बापाच्या फाटक्या धोत्राचं असतं, आईच्या फाटक्या लुगड्याचे असतात। आता हे पण 1 गुणासाठी प्रश्न आहे। गोधडीत चिंधीच्या स्वरूपात आठवणी दडलेल्या व्यक्ती कोण आहेत? आई, वडील, मामा आणि भाचा। अलंकार ओळखायचा आहे। ह्या 1 मार्कासाठी प्रश्न आहे। मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनांनी निवावे। तर हा यमक अलंकार आहे। लिंग बदलायचं, मामा, मामी, भाचा, भाची। सोपे प्रश्न आहेत खूप। तक्ता पूर्ण करायचं, एकवचन अनेक वचन। तर कुडताचं होतं अनेक वचन कुडते, चिंधी, चिंध्या, सुई, सुया, बाही, बाह्या। गडद न बसणारा शब्द आहे ज्वारी, बाजरी, माती, गहू। तर खूप सोपं आहे। माती वेगळा शब्द आहे आणि पाणी, जल, सोय आणि तोय याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन सोय तोय मध्ये होतं, पण तोय हा समानार्थी शब्द आहे पाण्याला, त्यामुळे सोय हा गडद न बसणारा शब्द आहे। सो इथे प्रश्नपत्रिका संपली आहे। अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला परीक्षेला येऊ शकेल। सो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।